सन्मान असणार आहे. पठाण सरांचा सन्मान इथे केला जाईल. त्रिवेणी संगमला एकत्रित सन्मानित केले जात आहे. दोस्तीच्या दुनियातील राजे माणसं, राजासारखा मन, मनासारखा राजा, भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ, असा त्रिवेणी संगम आपण इथे पाहतो. मस्त, खूपच छान. या पठाण सर या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. सामन्याकडे आपण बोलतो. इथे लगेचच आपण पठाण सरांचा सन्मान करताना लगेच सामन्याकडे आपण बोलणार आहोत. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू. निश्चित स्वरूपात कमलाकर शेठ आपण पठाण सरांचा सन्मान विकेट केलं. तर पठाण सर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे पठाण सरांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. ओटू सागर. ओके. कॅश प्राइज जे आलं होतं ते सुद्धा महागुरु पेंडिंग आहे, ते सुद्धा देण्यात येईल. हा, कॅश प्राइज बघा सिद्धी करवले दोन्ही फलंदाजांनी याच्या बघा. रमेश शेठ मडवी साहेबांच्या वतीने जे कॅश प्राइज जमा झालेले आहे ते आपण लगेचच घेऊन जावं. ओटू सागर. तर मॅच कडे लक्ष वेधूया. चिंद्रन विरुद्ध पेटाली आणखीन एक पॉवरफुल फाईट आहे. दोन बलाढ्य संघामध्ये होणारी ही फाईट. मागचा सामना सनसनाटी पाहिला. प्रेक्षकांनी त्या सामन्याला उचलून धरला आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं क्रिकेटमध्ये का महत्वाचं आहे तसा सामना आपण सर्वांनी एन्जॉय केला. तर प्रथमेश पहिल्या चेंडूवर सक्सेस मिळालं. केतन आलं आणि अजय कडू. चिंद्रन विरुद्ध पेठाले. आक्रमण केले, झेल होणार का? प्रयत्न जरूर होतील, मात्र तिथे बॅट फिल्डिंग. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. बघा सोपा चेंडू होता, अडवता आला नाही. थोडं हास्याचं वातावरण सुद्धा पाहतोय. तर स्वप्नील याच्या बघा दोन्ही फलंदाजांनी जे बक्षीस घेऊन जायचे आहे रमेश मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आणि रमेश मडवी साहेब यांच्या वतीने 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये ते सहकार्य करण्यात आलेलं आहे. ओटू सागर. तो 2 चेंडूचा खेळ संपला. फिल्डिंग मध्ये 7 मिळाले नाही. 2 चेंडू नंतर धावा 4 आहेत, 1 विकेट. केतनला पाहतोय. आक्रमण केलं, हल्ला चढवण्याचा प्रयत्न. इनसाइड अंतर्वर्तुळामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग. पेटालीनं आज इम्प्रेस केलं. आज पेटालीची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आणि तेवढंच चांगली आपण पाहतोय त्यांचं क्षेत्ररक्षण. कमालीची बॅटिंग आज पेटाली आणि समोर चिंद्रन तेवढाच बलाढ्य संघ. ड्राईव्ह करतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि आपण पाहतोय बॅटिंग करत असताना केतनचा हा सनसनाटी फटका. तर बघा गोलंदाजी करत असताना सुद्धा बॅटिंग टीमला कसं खच्चीकरण करता येतं आणि त्यामध्ये आज पेटालीने दाखवलेली दमदार गोलंदाजी. प्रथमेश पॉवर प्लेचा स्पेल हाताळतो. 8 डावा 5 चेंडूचा खेळ संपला. अजयवर जबाबदारी असेल. तकदीर नंतर केतन, ब्लास्टर दोन्ही फलंदाज बाद झाले आणि आता या खेळाडूंच्या मनस्थितीचा आढावा घेतला ना थोडा बॅकफुटला गेला बॅटिंग टीम चिंद्रन. 8 डावा दाफलकावर 2 विकेट. आविष्कार अजय 4 षटकांचा सामना. दुसऱ्या फिलीतीला दुसरा सामना आहे. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करेल, मात्र आज पेटालीची ही गोलंदाजानं बघा अक्षरशः मोठ्या फटक्यांसाठी खूप वंचित ठेवलंय. वेगाने धावा पळून काढल्या. 3 संघ पुढे सरकेल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावफलक पाहूया. एकूण धावा धावफलकावरती 11 रन्स. श्री छत्रपती ट्रॉफी 20-25 चिंद्रन विरुद्ध पेटाली. चिंद्रन म्हटले तर आमचे महागुरु MD गडगे सर यांचा गावचा संघ आणि जेव्हा गावचा संघ असतो तेव्हा एक विविध प्रेम असतं आणि आज
त्यांचा संघ इथे खेळतोय. व्यासपीठाकडे आपण वळणार आहोत. खूप सारे अतिथी मान्यवर त्यांचं सहर्ष स्वागत. तर स्पर्धेकरता सन्मान्य SR एंटरप्राइजेसचे ओनर संतोष शेठ भोईर साहेब टेंबुडे यांच्या वतीने 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. आणि सन्माननीय रमेश शेठ मडवी साहेब सिद्धी करवले यांच्या वतीने 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. चिल्ड्रन क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. विद्यमान सरपंच एकनाथ नामदेव पाटील, उपसरपंच सुजित नामदेव कडू, त्याचबरोबर संतोष देशेकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य एकनाथ शेठ मुंबईकर, गणपत शेठ कडू, अनंता कडू, माजी सरपंच चिंद्रण यांच्या वतीने, मग प्रकाश गडगे असतील, सचिन यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. सेकंड ओव्हर. काय गोलंदाजी बघा पेठालीनं आज खऱ्या अर्थानं खुश केलं. पेठालीच्या गोलंदाजीनं खुश केलं. समोर चिंद्रन संघ आहे, बलाढ्य संघ आहे. या संघामध्ये सुद्धा ताकद आहे मात्र आर्यन. साई स्टार विगरचे खंदे समर्थक आम्ही पाहतोय. चांगदेव दादा पाटील प्रसिद्ध उद्योजक, त्यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आर्यन केनी लेग बाईस 12 धावा आहेत. ओव्हर नंबर 2, 4 षटकांचा पूर्वार्ध. आर्यन केनीला पाहतो. यंग स्टार आहेत. मॅसिव्ह मोमेंट ऑफ यंगस्टर. तरुण वर्गांसाठी एक आदर्श असतो. सिनियर बरोबर खेळणं. समोर अजय खेळतो. अजय केतन आज पाहतो चिंद्रन संघाविरुद्ध 2 हात करताना संघ पेठाली. लढत रंगेल. धावा किती रोखणार का? मागचा सामना जसा झाला तसा हा सामना होणार का? गोलंदाज आर्यन समोर ठेवलाय, त्याला लॉफ केलाय, चढवला अल्ला. सुपर पॉवर शॉट, दणदणीत षटकार. तर सन्माननीय लालचंद मडवी यांचा सन्मानित केलं जाईल. सिद्धी करवले. ओटू सागर मांडवकर नेरे. नक्कीच वळूया मॅच कडे. चेंडू आले. पाहुण्यांची प्रचंड गर्दी. आज कमलाकर दादा पाटील आणि मुकुंद दादांवर एवढ्या पाहुण्यांनी प्रेम केलं बघा. माणुसकीचा झरा सुद्धा आपण म्हणूया. पाहुण्यांची उपस्थिती. क्लिक करण्याचा प्रयत्न कनेक्ट झाला नाही. उचली होती चेंडूला. गती थोडी कमी केली. दबाव वाढला चिंद्रन टीमवर. कारण धावा चांगल्यात भल्यापैकी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. कमबॅक करत असताना आर्यनवर चढवलेला अल्ला अपेक्षा आहे. अजय कडू उभा राहिला ना तर तो एक घोंगावणारं वादळ आहे. अजय कुठेही काय करेल याचा नेम नसतो. पॉवरफुल फलंदाज आहे. समोर चेंडू होता. ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न आर्यन केनी स्वतः गेला मात्र अंतर्वर्तुळामध्ये. षटकार आल्यानंतर कमबॅक कसा करावा क्रिकेटमध्ये हे महत्वाचं असतं. खूप चांगलं प्रूव्ह अप्स आहेत. मागे काय घडलंय ते तुम्हाला विसरावं लागतं. 4 चेंडूचा खेळ संपला. 19 धावा. आर्यन केनी लेग बाईस षटकार. तिसरा चेंडू डॉट. चौथा चेंडू सिंगल. बॅटिंग करतो आविष्कार. 2 मध्ये वैयक्तिक. 3 वर खेळतो अजय कडू. त्याला 7 देतोय. 3 मध्ये 7. संघाची धावसंख्या 19. गडी बाद झाले 2. पेटालेने जिंकला टॉस. हा संघ करतोय बॉलिंग. पूर्वार्ध अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. आक्रमण करतो ऑन साइडला. डीप कडे फिल्डर रेडी. मनस्थितीचा आढावा घेतला. 2 धावेसाठी दोघांनी तयारी दाखवली. गुड रनिंग. थ्रो थोडा खरा. बॅकअप करत असताना चांगलं बॅकअप. सामना कमालीचा होईल. पेटाली चिंद्रन दोन्ही संघांचे पाठीराख्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज आमचा पाहुणा वर्ग संपूर्ण मॅनेजमेंट सुरळीतपणे सर्व काही इथे चालू आहे. श्री छत्रपती ट्रॉफीची दर्जेदार स्पर्धा. आर्यन केनी लास्ट बॉल. धावा 21. खोला टाकला. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवलाय. गोलंदाजी आवडली असेल तर आर्यनसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचं एज सुद्धा कमी असेल. तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. अनिकेत शेठ म्हात्रे खुटारी आणि त्यांच्या समेवेत आपण पाहतो सन्माननीय दिलीप शेठ पाटील उद्योजक मोरावे यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. पाणी घेऊन जा. स्पर्धेसाठी चांगदेव शेठ पाटील विगर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यानंतर सतीश अनिश जानसकर कस्टम ऑफिसर आहेत. विक्रांत गायकवाड आणि संदीप शिंदे यांचं इथे आगमन झालेलं आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांचं दिलीप शेठ पाटील उद्योजक मोरावे अनिकेत शेठ म्हात्रे खुटारी यांचं स्वागत केलं गेलेलं आहे.
सन्माननीय तनिष शेड आणि मंगेश म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. कमलाकर शेठ पाटील आणि आमचे सन्माननीय मुकुंद राजे यांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. तर बघा इथे फटाक्यांची आतषबाजी होते. मान्यवरांचं आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी पाहतो. श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजा मस्कोर आणि श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेठाली यांच्या वतीने अतिथी देवो भव खऱ्या अर्थाने फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मान्यवरांचा सन्मान इथे केलेला आहे. अतिथी मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. महाराष्ट्राची परंपरा, भारतीय संस्कृती, अतिथी देवो भव. थर्ड ओव्हर, पहिला चेंडू लॉफ केला डीप कडे, फिल्डर रेडी. आज कमालीची गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजीनं अक्षरशः दणाणून ठेवलाय हा मैदान पेठालीनं. आणखीन एक पडझड, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन सूर्य. आर्यन केनी वय वर्ष 16, त्यांनी षटक हाताळलं. आज सर्वांना इम्प्रेस केलं प्रथमेश आणि आता हेमंत केनी. स्टेजवर पाहते खूप मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग, एक युवा नेतृत्व, युवा समाजसेवक आपण पाहतोय. गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे यांना आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये अतिथी कक्षामध्ये VIP डाईज वर या स्पर्धेचा आनंद घेत असताना. एक त्यांचा सुद्धा फॅन फॉलोअर्स वर्ग आपण पाहायला वेगळा आहे. आणि त्यांना सुद्धा पाहते खोदून काढले डीप लॉंग ऑन कडे, फिल्डर आहे रेडी आणि पकडलाय झेल. आणखीन एक धक्का, 22 वर झाली तारांबळ, मिळाले 4 धक्के बॅटिंग टीम चिंद्रनला. आपल्या दमदार गोलंदाजीनं मैदानावर जी भरभक्कम साथ दिली ना, आणि तिथं पेटाली संघानं आज मागे वळून पाडलं नाही. हेमंत केनी अनुभवी खेळाडू, एक्सपिरियन्स प्लेयर आहे. 2 विकेट मिळाले, धावा 22 आहे, 4 गडी बाद. बॅटिंग टीम चिंद्रन, डाव थोडासा कोसळलाय. राकेश पाडेकर सुद्धा आक्रमक बलवान आहे. पेटाली क्रिकेट टीम के गेंदबाज यदि विकेट हैट्रिक प्राप्त करेंगे झेल होणार का, आणि सोडला झेल. कदाचित हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता आणि चौकार. यस, पेठाली क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने इथे जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर मनीष पांडे साहेब यांच्या वतीने 3000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पारितोषिकांची लयलूट आहे. मात्र इथे फलंदाजाने आपली प्रतिभा दाखवली. फलंदाज खेळतोय राकेश. चौकार आहे. यस, 4 रन्स. यस, कंटिन्यू प्ले. क्लिअर चित्र झालं, स्पष्ट झालं तिथे, आपण जरूर पाहिलं. यस, फिल्डर रेडी होते. क्लिअर क्लिअर, नो डाऊट. 12 मॅन आहे इथे, नो इश्यू. 26 धावा धाव फलकावर. गोलंदाज हेमंत. 3 चेंडू आतापर्यंत, 2 विकेट, 4 धावा. हल्ला चढवण्याचा प्रयत्न, 26 वर पुन्हा एकदा थांबून ठेवलाय. कमालीची गोलंदाजी. आज दबदबा दाखवला होता वहाल संघानं, सिद्धी करवलेनं. आज दबदबा दाखवला चिंद्रननं. आता 2 सामने जिंकले वहाल संघानं, आणि या मॅच मध्ये आपलं वर्चस्व कोण कायम ठेवणार. गोलंदाज हेमंत केनी, राऊंड विकेट. लॉफ करतो डीप कडे, या फटक्याची गरज होती आणि फटका आलाय राकेश पाडेकरच्या बॅट मधून. षटकार.
5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 32, 32 रन्स. स्लोवर वन, आणखीन एक लॉफ, व्हेरी क्लोज. आणि हा एक दिमागदार बॅटिंग आवडली असेल तर राकेश पाडेकर साठी कौतुक झालं पाहिजे. आक्रमक बॅटिंग. संघाचे बिग समर्थक आपण इथे पाहतो. त्यांच्या समवेत नरेश सोनावणे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चिंद्राण, साजन गडगे आणि सचिन गडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. ब्युटिफुल इनिंग, सच अ ग्रेट रिकव्हर. आपण पाहतोय व्यासपीठावर खूप सारे अतिथी मान्यवर आपल्या फलंदाजाची प्रतिभा दाखवली. राकेश पाडेकर 4066 3 मध्ये वैयक्तिक योगदान पाहिलं. तो आता 4 मध्ये खेळला, 16 एक डॉट सुद्धा खेळला. अपार मेहनत करतो, एकाग्रताने खेळतो आणि एकट्याच्या जोरावर पण तयारी संघासाठी बळकटी देता येते हे दाखवून देऊ शकतो. आपण पाहतोय राकेश पाडेकर. अजय कडूया, अजय कडूला आपण जरूर पाहतो. 3 मध्ये 7 वर खेळतोय अजय. ओव्हर नंबर 4 ऋतिक केनी, दावा फलकावरती 38. ऋतिक केनी, टप्पा पडला, फ्लाय झाला थोडा चेंडू. पंच आमच्याकडे वळलेत. मग ही लाईन चेक करूया आपण. टप्पा पडला आणि परफेक्टली डिसिजन. पंच निर्णयावर नेहमी ठाम असतात आणि आज ते अचूक पंच. गोलंदाजी ऋतिक केनी, आणखीन एक चतुर गोलंदाज, जबाबदारी त्याच्यावर सुद्धा असेल. मात्र मैदानावर चांगली भागीदारी, फॉल ऑफ विकेट पाहिला. चौथा गडी बाद झाला तेव्हा 22 होते आणि आता 39 आहेत. आक्रमण केले, व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक, शॉट लाईक दॅट. आला आमच्या व्हीआयपी डाईस कडे हा चेंडू. दिमागदार फटका आवडला असेल तर कौतुक झालं पाहिजे. फलंदाजांसाठी बघा प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रण. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी सचिन पाटील चिंद्रण यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चला वेल दौडायचं नाही. मागुरू असं म्हटलं जातं. कोविड काळामध्ये वॉरियर्स, कोविड योद्धा त्यांना म्हटलं जातं आणि हा खऱ्या अर्थानं चिंद्रांचा योद्धा. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. अजय कडू काय फटका खेळला, 1 हँडेड गुड स्ट्रोक. अफलातून मजबूत धावफलक. 45 4 गडी बाद. आता पेठालीला दाखवून दिलं, एक बारी तुम्हारी तो एक बारी हमारी. दन 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 करत गेलाय स्ट्रेटचा हा हल्ला षटकार. फलंदाजांनी लागोपाठ 2 षटकारांची आतषबाजी केलेली आहे आणि आता मात्र फलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे. येणाऱ्या चेंडूवर जर षटकाराची आतषबाजी झाली तर सचिन पाटील चिंद्रण यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बक्षिसांची लयलूट. बलिराम पाटील तोंडरेचे मामा अजयचं कौतुक केलं. अजय कडू संयम आणि कमजोर व्यक्तीला सुद्धा बळ मिळतं आणि आपल्या या रोमहर्षक रंजक खेळानं आता मन जिंकलेत. 51 वर पोहोचलाय. आणखीन एक हल्ला. ओहो काय बॅटिंग सूर्य मैदानावर. वादळ आलंय. अजय नावाचं वादळ आणि राकेश पाडेकर नावाचं वादळ. शांत पडलेली आणि आतापर्यंत पाहतोय ऋतिक केनी. महागुरु मागच्या 5 चेंडूवर 5 षटकार आलेत. बॅटिंग आवडले असेल तर प्रेक्षक वर्ग बॅटिंग टीम साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. संकटाशी 2 हात करा. संकटाला मुळीच घाबरू नका. आणि ते चित्र पाहिलं. संकट तुमच्यातील जिद्द पाहण्यासाठी येत असतात. त्यांच्याशी 2 हात करा, लढा, संघर्ष करा आणि तो लढा दाखवला. अजय कडू 6 मध्ये 25, राकेश पाडेकर 4 मध्ये 16 आणि संघाची धावसंख्या 57. अजूनही चेंडू शिल्लक 3 षटकार आलेत. ऋतिक केनी पश्चाताप झाला असेल, पाठीराख्यानं टेन्शन वाढलं असेल. कुठे काय झालं होतं आणि विपरीत घडलं आणि या मॅच मध्ये ट्विस्ट आलं.
पाठीराखा वर्ग आतुरतेने पाहतोय मैदानावर काय लांब लचक फटके खेळतोय. आणखीन एक हल्ला, आणखीन एक हर्षोल्लित फटका. 4 चेंडूवर आले दन दन दन. आणखीन एक षटकार. तर फटकेबाजी सूर्य खाईन तर फटक्यांशी नाही तर उपाशी. आणि 4 मुंड्याची 4 चेंडू मध्ये 4 षटकार. आणखीन एक कट करतो डीप बॅकवर्ड पॉइंट कडे क्षेत्ररक्षक पाठलाग सुरू. ओहो चेंडू थोडा लांब ठेवला. आता टेन्शन वाढलं. क्रिकेटमध्ये काय होईल याचा नेम नाही. 2 ओव्हर नंतर धावसंख्या थंडावलेली आणि त्यानंतर रुंदावले. बघा इथे मैदानावर जी पडझड झाली. काय खेळ केला. आता दादागिरी चिंद्रांची. एकूण धावफलक पाहतोय धावा 67, 67. 4 गडी बाद. लास्ट बॉल. 8 मध्ये 35, 9 मध्ये 41. दंदन आणखीन एक उतुंग षटकार. क्या बात आहे. एक वॉरियर आला मैदानावर आणि त्यानं काय खेळ केला. योगेश महागुरूंच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य. 4 मध्ये 16 राकेश. आणि आज बघा चिंद्रांना दाखवलेली दादागिरी. 3 गोलंदाजांना प्रचंड मेहनत केली. बॅटिंग आवडली असेल तर अजय कडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. षटकार ठोकले 6 आणि वैयक्तिक खेळलाय. एकूण वैयक्तिक धावा 41. एकूण धावसंख्या विनिंग टार्गेट 73 आणि 74चा टप्पा ओलांडायचे. बरं निश्चित स्वरूपात सागर अजय कडूची फलंदाजी दमदार झाली. 3000 रुपयाचा कॅश प्राइज खऱ्या अर्थाने सचिन पाटील चिंद्रे यांच्या वतीने जमा झालेला आहे. विष्णुशेठ कडू मुजबा देवीची कृपा. मुजबा देवी मित्रमंडळाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी सुद्धा इथे अभिनंदन केलेलं आहे. या मान्यवरांचा सन्मानित केला. नक्कीच महागुरु हायलाइट्स तुम्हाला पाहायला मिळेल स्पेशली प्राप्ती लाईव्ह कडून. चला हायलाइट सूर्य. नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब माजी सरपंच खुटारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. SR इंटरप्राइजेस संतोष भोईर टेंबोडे, मधुकर बोलके, त्याचबरोबर संदीप भोईर आणि लक्ष्मण गडगे यांचा सन्मान इथे केला जाईल. मधुकर बोलके या आपण SR कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा संतोष भोईर टेंबोडे यांचा सन्मान केला जात आहे. त्यांच्या समवेत आपण सुयोग गडगेला पाहतो. शांततेचे प्रतीक टेंबोडे. SR कंस्ट्रक्शनचे ओनर्स संतोष भोईर साहेब यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. त्यानंतर समवेत आपण पाहतो संदीप भोईर आहेत, मधुकर बोलके आणि लक्ष्मण गडगे यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. ठीक आहे थोडा आवाज वाढव. तर निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. नंदकुमार शेठ म्हात्रे साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत. खुटारी ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी त्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. स्वागत आहे तुमचं. लक्ष्मण या आपण आपल्या येतोची सन्मान इथे केला जाईल. लक्ष्मण म्हटलं तर एक शांततेचे प्रतीक आणि त्यांचा येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. त्यानंतर चांगदेव शेठ पाटील विगर तुमच्या समवेत जी मंडळी आलेली आहे 4 व्यक्तिमत्वाने एकत्रित यायचे आहे. एकत्रित आपला सन्मान इथे केला जाईल. या चांगदेव शेठ. चांगदेव शेठ त्यांच्या समवेत शिंदे साहेब आहेत इथे. जानसकर साहेब या सर्वांचा येतोची सन्मान इथे अनिल साहेब या पण आपला एकत्रित सन्मान इथे केला जाणार आहे. चांगदेव शेठ पाटील विगर यांचा सन्मान इथे केला जात आहे. तर एका बाजूला आपण पेटाली क्रिकेट संघ पाहतो. तर शासकीय यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे अनेक जानसकर साहेब यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. आणि शिक्षित व्यक्तिमत्व आहेत, खऱ्या अर्थाने प्रिन्सिपल आहेत. निश्चित स्वरूपात अशा शिक्षित व्यक्तिमत्वांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे की विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात
कृतज्ञता, योग्यता आणि श्रेष्ठता लाभते. कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यांच्या जोरावर शिक्षण घेतल्याने आपण अनेक संकटांवर मात करू शकतो. अशा शिक्षित व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. चल सन्माननीय अशोक कुंभारकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. स्वागत आहे. पेठाली क्रिकेट संघ म्हटला तर आमचे निर्दोष शेठ केनी पेठाली यांच्या गावातील संघ. तर एका बाजूला आपण पाहतो चिंद्रन, इथे आपण पाहतो त्यांचे समर्थक विष्णू शेठ कडू साहेब इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. निश्चित स्वरूपात या सामन्यामध्ये मजा येईल. निर्दोष शेठ केनी साहेब यावं आपण व्यासपीठावर. आपलं आम्ही इथे सहर्ष स्वागत करतो. शिंदे साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. तर सामन्याकडे आपण बोलणार आहोत. ओ टू योगेश मुनिबी. तो बहुत बहुत शुक्रिया महागुरु। फिर एक बार चलते मैदान के ऊपर। जीत की बात करेंगे तो 74 रनों का टारगेट रखा है। कहते हैं कि मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। पहले विकेट पे मैदान के बाहर टीम पेटाली 2 रन 1 विकेट। क्या कहेंगे इस मुकाबले के बारे में? तो जिस तरह से उन्होंने पहली शुरुआत की बात करेंगे, पेटाली टीम का पलड़ा शुरुआत के 2 ओवर में भारी था। 22 रन 2 ओवर में आए, तो उसके बाद तीसरे ओवर में 16 आए और चौथी ओवर की बात करेंगे 35 रन। तोड़फोड़ बल्लेबाजी रही चिंद्रन टीम की। इलाका पेटाली का मगर धमाका रहा चिंद्रन टीम का। 2 रन 1 विकेट। रन की बात करेंगे तो अब 22 गेंदे 72 रन की आवश्यकता है। मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं। परेश केनी को वही बल्लेबाजी करनी होगी जहां से हम बात करेंगे। एक तरफ लड़े 43 रन की शानदार पारी अजय कडू, उसी तरह बल्लेबाजी करनी होगी। इस बार आते ही इनसाइड आउट और गेंद सीमा रेखा के बाहर। परेश केनी के पहले से पहला धमाका 6 रन। का यहां बात करेंगे तो परेश केनी के बल्ले से यह भी कम नहीं है, एक ताकतवर खिलाड़ी है। फिर एक बार ऑन साइड में गेंद को हवा में खेला, फील्डर मिड ऑन में तैनात, चिड़िया छिप गई खेत में। पहली गेंद में छक्का, दूसरी गेंद में बल्लेबाज परेश केनी के पारी का खात्मा। बिल्कुल 8 रन बने हैं। लग रहा था कि परेश केनी जब चलेंगे तो बिल्कुल ये धमाका हो सकता है, क्योंकि 74 रन बहुत बड़ा टारगेट है, मगर मुश्किल नहीं था। शायद खुद की होम ग्राउंड के ऊपर खेल रहे हैं, 4 विकेट की जरूरत है 20 गेंदों के ऊपर। ये गेंद पड़ने के बाद बाउंस होती हुई बाइट का इशारा और 1 फॉर द ओवर इशारा करेंगे। एक अतिरिक्त रन टीम की टोटल 9 रन। सिंगल डबल से कोई फर्क नहीं पड़ने वाला टीम चिंद्रन को, क्योंकि टारगेट बड़ा है। हर ओवर में किमान 3 या 4 छक्के दागने पड़ेंगे।
जीत के लिए। अच्छी डिलीवरी, फिर एक बार ऑफसाइड में फील्डर तैनात, एक सिंगल आएगी। इस सिंगल के साथ रन संख्या 10 के ऊपर, सिंगल डबल के ऊपर खुश नहीं है पेटाली टीम के समर्थक, क्योंकि जानते हैं इस मुकाबले में बड़ा टोटल है 64 रनों का। इस ओवर की अंतिम गेंद तेजस पाडेकर शानदार गेंदबाजी कर रहे हैं। 10 रन 5 गेंदे 2 विकेटें। इस बार अच्छी डिलीवरी, ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 10 रन। पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है और यहां 10 रन बने 2 विकेटों के नुकसान पर। स्क्रीन पर आपको दिखाई दे रहा है, देखिए हमारे प्राप्ति डिजिटल लाइव के कैमरामैन साजिद शेख, छोटा पैकेट बड़ा धमाका। देखिए साजिद शेख कैसे मुस्कुरा रहे हैं, अच्छी भूमिका है। साजिद शेख आपका स्वागत है। रनों की बात करेंगे तो 10 रन 2 विकेटों के नुकसान पर आप 18 गेंदे बची और 64 रनों का टारगेट है। चौसठ की आवश्यकता है। पेटाली समर्थक थोड़े से नाराज है क्योंकि खुद की होम ग्राउंड के ऊपर खेल रहे थे, लग रहा था कि मुकाबला वो जीत कर आगे जाना चाहते थे। अच्छी डिलीवरी, फिर एक बार यहां डॉट की समाप्ति, मुश्किलें बढ़ रही है। 17 गेंदे अभी भी बचे, 64 की आवश्यकता है। हर गेंद में चौकी की जरूरत है। आप यहां पर हर ओवर में तोड़फोड़ बल्लेबाजी करनी होगी। जीतने के लिए बहुत बड़ा 74 रनों का टारगेट मैदान पर। मंच के ऊपर हमारे कई मेहमान ये मुकाबला लुत्फ उठा रहे हैं। इसके बाद आज के रात का अंतिम मुकाबला होगा जहां पर 2 मुकाबले जीतकर न्यू यंगस्टर बहाल टीम पहुंची अंतिम राउंड में और इसमें जीतने वाली टीम उनके साथ खेलेगी, जो कि आज के रात का अंतिम मुकाबला रहेगा। सिंगल डबल मुकाबला शायद दबाव में पहुंचा है पेटाली टीम की बल्लेबाजी। इस बार अच्छी डिलीवरी, फिर एक बार बल्लेबाज को बीट किया और एक डॉट की समाप्ति। रनों की बात करेंगे तो इस समय स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 11 रन 2 विकेट के नुकसान पर। इस ओवर में कुल मिला के 3 गेंदें हो चुकी हैं। निकेश गढ़गे, इस बार हवा में गेंद को खेला है, देखना है फील्डर है, बनेंगे दर्शक। सीमा रेखा के बाहर 6 रन और छक्के के साथ टीम की टोटल आगे छलांग लगाती हुई 17 रन पर। छक्के के साथ 17 रन 57 की अभी भी जरूरत है। ब्लॉक हॉल में गेंद को फेंका, ऑन साइड में लॉन्ग ऑन के रीजन में गेंद को जब तक फील्ड करे तब तक यहां पर रन बने। यहां एक सिंगल के साथ 18 रन। अब जीत की बात करेंगे तो 13 गेंदें बची है, अभी भी 56 की आवश्यकता है। इस बार गेंद को हवा में खेला था, बिल्कुल विकेटों के पीछे। गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन और यहां से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या 22, अभी भी 52 रन की आवश्यकता है आने वाली 12 गेंदों के ऊपर।
दत्तमात्रे कुटारी त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि दिलीप शेठ पाटील साहेब आपले स्वागत आहे. तो यहाँ पर अंपायर का डिसीजन नो बॉल आता बा. जीतने के लिए अब 52 की आवश्यकता थी. इस गेंद के ऊपर एक सिंगल है, यानी कि आप जीतने के लिए सिंगल के साथ टीम टोटल आगे बढ़ता हुआ. इस बार फ्लिक किया, फ्रीड की गेंद थी सीमा रेखा के बाहर. ये शानदार छक्का. तो यहां पर बात करेंगे ऋतिक केनी. अभी भी दहाड़ रहा है मैदान पर. यह नहीं कि दोस्तों ये मुकाबला खत्म हुआ है. कौन भूल सकता है पिछली इनिंग जहां से दूसरे 2 ओवर में पलटवार किया था टीम चिंदन के खिलाड़ी ने, उसी तरह पलटवार है. तीसरे ओवर को टारगेट किया, लगातार 2 छक्के. ऋतिक केनी में ताकत है, क्षमता है और बिल्कुल हम हुनरमंद खिलाड़ी है. ये कर दिखाएंगे इस मैदान के ऊपर ये कारनामा, क्योंकि जिस तरह से रनों की बात करेंगे तो इस समय 35 पर पहुंची है. 39 रन की अभी भी आवश्यकता है. 10 गेंदें बची है, 4 गेंदें इंपॉर्टेंट है. ऋतिक में ताकत है. देखिए अभी भी वो बता रहे कि मैं लड़ूंगा इस मैदान पर, क्योंकि ये मुकाबला हमें जीतना है. 10 गेंदें 39 रन. फिर एक बार तैयार. शायद ये फुल टॉस गेंद थी, काफी तेज निकली. डॉट की समाप्ति. डॉट गेंद दबाव डाल सकते हैं टीम के ऊपर, क्योंकि आप 9 गेंदें बची हैं. जीतने के लिए 39 रन की आवश्यकता. यस, चेक करना चाहेंगे हाइट फैक्टर. बल्लेबाजी करने वाली टीम ने रिव्यू लिया है, तो अब चेक करेंगे डीआरएस. यहां पर बात करेंगे तो फेयर डिलीवरी है, बिल्कुल काफी नीचे गेंद थी. और यहां डॉट की समाप्ति. रनों की बात करेंगे तो अब 9 गेंदें बची है. यहां से जीतने के लिए चाहिए मैदान पर 39 रन. 3 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है. 3 गेंद में 3 छक्के आते तो शायद मुकाबला पलटवार हो सकता है. अच्छी डिलीवरी. फिर एक बार 1 रन तो पूरा किया. नजदीक खिलाड़ी नहीं है. जब तक शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद को रोका जाए तब तक एक सिंगल आई. सिंगल के साथ रन संख्या 36. अब 38 रन की आवश्यकता है 8 गेंदों के ऊपर. 6 गेंदे 36 बनते हैं, 8 गेंदे 38 भी बन सकते हैं अगर उस तरह से बल्लेबाजी करनी होगी. कौशल है स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज. अच्छी डिलीवरी, अच्छी डिलीवरी. अब यहां पर 7 गेंदें बची हैं. 38 रन की आवश्यकता है. 2 छक्के लगने के बाद लग रहा था कि पेटाली टीम कमबैक करेगी, मगर विघ्नेश की सराहना करनी चाहिए जिन्होंने कमबैक किया. और अब 7 गेंदे 38 की आवश्यकता. आखिरी गेंद डॉट. अब मुकाबला एक तरफा. टीम यहां चिंद्रन टीम पूरी तरह से जीत पर आज रोशन साइज स्पोर्ट चिंद्रन टीम प्रियांशी एलिमेंट के नाम से मैदान पर उतरी है. उनका भी हम जिक्र करेंगे जिस तरह से उन्होंने शानदार प्रदर्शन किया. एक तरफा मुकाबला. अब आखिरी ओवर बची है, 38 की आवश्यकता है. चलो आइए न्यू यंगस्टर बहाल टीम कप्तान, क्योंकि इस ओवर के बाद टॉस किया जाएगा. अंतिम मुकाबला देखने मिलेगा. आखिरी ओवर का इस्तेमाल किया गेंदबाज को राकेश पाडेकर. आज केतन कडू ने शानदार पारी खेली. आज लगता है केतन कडू का दिन है और एक शानदार मुकाबला. रनों की बात करेंगे तो इस समय टीम टोटल केवल औपचारिकता है 37 रन.
तर निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो मान्यवरांचं आगमन इथे होत आहे. तो बिल्कुल यहाँ पर गेंद हवा में है. रणों की बात करेंगे तो टीम की टोटल केवल औपचारिकता बची हुई है क्योंकि ये मुकाबला टीम चिल्ड्रन के पक्ष में मजबूत है. ये देखिए स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं हमारे गोल्डन मैन अनिकेत भाई मात्रे कुटारी, नंद कुमार जी मात्रे कुटारी समाज सेवक है, साथ हमारे मंगेश भाई मात्रे. आज संकष्टी है, शायद शांत है सभी मेहमान. और एक विकेट का पतंग यहां से हम बात करेंगे तो केवल आप औपचारिकता है. और जब भी एक तरफा मुकाबला रहते तो दर्शक थोड़े से शांत रहते. तर योगेश सामना एकतर्फी इथे झालेला आहे. निश्चित स्वरूपात आपण मान्यवरांच्या स्वागताकडे आपण बोलणार आहोत. निश्चित स्वरूपात कमलाकर शेट्टी आपण कैवारी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. नंदकुमार शेठ मात्रे साहेब खुटारी माजी सरपंच नंदकुमार शेठ या आपला सन्मानित केलं जाईल. माताडी कामगार जनरल संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. खुटारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार शेठ मात्रे साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. ओटो कमेंट्री बॉक्स. तो आखिरी ओवर बचा है, 2 गेंद अभी भी शेष है इस गेंद के ऊपर. डॉट गेंद यानी कि आखिरी ओवर की आखिरी गेंद. इसके बाद 2 कप्तान ज्वाइन होंगे. तो आइए बहाल टीम के कप्तान स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं बिल्कुल हमारे सम्माननीय नंद कुमार जी मात्रे, दमदार व्यक्तिमत्व है, उनका सम्मान किया जा रहा है. और यह मुकाबला जीतते मैदान के ऊपर टीम यहाँ प्रियांशी 11 रोशन साई स्पोर्ट चिल्ड्रन टीम ने. कांग्रेचुलेशन.